नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण डेली चालू घडामोडीच्या करंट अफेअर्सचा अभ्यास करत आहोत। आज आपण 18 जुलैचं करंट अफेअर्स जे आहे ते अभ्यासणार आहोत। लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी बघा मित्रांनो, आपली राज्यसेवेची रेकॉर्डेड बॅच आहे विजयश्री बॅच, जिची फी फक्त 499 रुपये आहे। यामध्ये तुम्हाला एकदम दर्जेदार लेक्चर जे ते तुम्हाला मिळणार आहे। हे सर्व लेक्चर जर तुम्ही बघितले तर जो काही जीएस चा पहिला पेपर असतो त्यामध्ये निश्चितच तुमचे 40 ते 50 क्वेश्चन बरोबर येतील, ही आज मी तुम्हाला खात्री देतो। असं कोणी म्हणणार नाही, पण मी तुम्हाला म्हणतोय कारण आम्ही तेवढं कंटेंट वर जे आहे ते काम केलेलं आहे। बघा मित्रांनो, या बॅचची फी तुम्हाला 999 दिसेल, पण फक्त आणि फक्त 10 शेवटचे ऍडमिशन शिल्लक राहिलेले आहे। ते 10 कुपन तुम्ही अप्लाय करा, ठीक आहे, शेवटचे 10 विद्यार्थ्यांनी, आणि या बॅचची फी 499 होऊन जाईल। 499 मध्ये ऍडमिशन घ्या। तर 3 कुपन तुम्हाला दिसतील, हर्षल मॅडमचं एक आहे, मारुती सरांचं एक आहे, एक अभ्यास मित्राच्या नावाने। कोणताही कुपन यूज करा आणि ऍडमिशन घ्या लवकरात लवकर, कारण याचे प्रवेश जे ते एकदम फास्ट फिलअप होत चाललेले। त्याचबरोबर चालू घडामोडीचे इयर बुक आहे, जवळपास 470 याचे ऍडमिशन झालेले आहे, ठीक आहे। फक्त 30 ऍडमिशन शिल्लक आहे, नंतर हे ऍडमिशन राहतील, पण नंतर हे इयर बुक 99 रुपयात नाही मिळणार। आता हे इयर बुक तुम्हाला 99 रुपयात मिळून जाणार आहे। त्याचबरोबर राज्यसेवेची फाउंडेशन बॅच जी आहे ती आपण सुरू केलेली आहे 2025 च्या पॅटर्न साठी, ज्यामध्ये सुरुवातीला आपण त्यामध्ये एनसीईआरटी सुरू केलं, आता स्टेट बोर्ड सुद्धा सुरू होणार आहे। अत्यंत महत्त्वाची बॅच, जर तुम्ही 2025 ला टार्गेट करत असाल तर एकदम कमी फीज मध्ये एकदम क्वालिटी एज्युकेशन आम्ही या बॅच मध्ये प्रोव्हाइड करत आहोत। त्याचबरोबर कंबाईन साठी कंबाईन लक्ष नावाची बॅच आहे, या बॅचचे सध्या लाईव्ह लेक्चर सुरू आहे मित्रांनो, नक्की बॅच जॉईन करा, ठीक आहे। तर फक्त 1,500 रुपये फी, याची सुद्धा फी लवकरच वाढणार आहे। या सगळ्या बॅच अभ्यास मित्राच्या ऍप्लिकेशन मध्ये दिलेले आहे। काही कोर्स जे आहे तर त्याची लिंक या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। त्याचबरोबर इथं बघा टेलिग्राम चॅनल आहे, ज्यावर तुम्हाला अभ्यास विषयक सर्व नोटिफिकेशन आणि माहिती जी आहे ती डेली आम्ही अपडेट करत असतो। आणि इंस्टाचं पेज आहे, 12,500 फॉलोअर्स त्या ठिकाणी आहे, तर त्या ठिकाणी अभ्यास विषयक रील्स डेली अपलोड होत असतात। सगळ्यांचा तुमच्या अभ्यासामध्ये फायदा होणार आहे, त्यामुळे तुमच्या नॉलेज मध्ये भर पडणार आहे। तर 18 जुलैचं करंट अफेअर्स आपण सुरू करूया। पहिलाच क्वेश्चन, अत्यंत महत्त्वाचा क्वेश्चन असा घेऊया, तो म्हणजे कोयना धरणा शेजारी भारत सरकार पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी भूकवचाचं किती किलोमीटर खोलीपर्यंत खनन करत आहे, ठीक आहे। तर अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे, भारताशी रिलेटेड आहे आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्राशी संबंधित आहे, ठीक आहे। तर महाराष्ट्रामध्ये काय केलं जात आहे, कोयना धरण ज्या ठिकाणी आहे कोयना नदीवर, कोयना धरणाच्या पाण्याला काय म्हटलं जातं तर शिवाजी सागर म्हटलं जातं। तर त्या ठिकाणी एक खोल खड्डा केला जातोय, तो किती किलोमीटर खोलीपर्यंत केला जातोय तर बघा मित्रांनो, तो 6 किलोमीटर खोलीपर्यंत खड्डा जो आहे तो खणला जातोय। हा अलीकडे चर्चेमध्ये का होता, कारण याचं 3 किलोमीटर पर्यंतचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे। त्या ठिकाणी रात्रंदिवस 200+ कामगार जे आहे ते काम करत आहे आणि हा खड्डा खणत आहे। हा खड्डा त्याच ठिकाणी का खणला जातोय तर ते लोकेशन का महत्वाचं आहे, तर जेव्हा कोयना धरण फुल भरतं तेव्हा त्या ठिकाणी भूकंपाचे हादरे बसतात, त्यामुळे त्या ठिकाणी हा खड्डा जो आहे तो खणला जातोय। एकूणच भूकंपाचा अभ्यास करण्यासाठी, भूकंप का येतो का नाही याचा अध्ययन करण्यासाठी हा खड्डा जो आहे तो खणला जात आहे। तर अत्यंत महत्वाचं आहे, आपल्या महाराष्ट्राशी संबंधित आहे, आपल्याला डायरेक्ट परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं। तर ही इन्फॉर्मेशन आपल्याला लक्षात ठेवायची आहे। 1962 मध्ये कोयना धरणाचं जे काही बांधकाम आहे ते सुरू करण्यात आलं होतं। यानंतर पुढे जाऊया, बघा जो काही दुसरा क्वेश्चन आहे, ऍक्च्युली जो कोयना धरणाशी रिलेटेड क्वेश्चन मी नंतर टाकला होता म्हणून त्याला 0 नाव दिलं। आता बघा खऱ्या अर्थाने हा दुसरा क्वेश्चन आहे, पण आपण त्याला पहिला क्वेश्चन म्हणूया। जुलै 2024 मध्ये पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालक म्हणजे डीजीपी या पदावर कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली, तर या पदावर राजीव कुमार यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली। आता राजीव कुमार अजून एक व्यक्ती आहे, हे डीजीपी वेगळे आणि अजून एक व्यक्ती राजीव कुमार नावाचे, ते एका भारताच्या महत्त्वाच्या कॉन्स्टिट्यूशनल बॉडीचे अध्यक्ष आहे। मग ती संस्था कोणती आहे आणि ते कितवे अध्यक्ष आहे हे तुम्हाला सांगायचं आहे, कमेंट बॉक्स मध्ये त्याचं उत्तर द्यायचंय। राजीव कुमार नाव लक्षात ठेवा, राजीव कुमार, ठीक आहे। तर राजीव कुमार हे पश्चिम बंगालचे डीजीपी बनलेले आहे, हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। त्यांनी कोणाची जागा घेतली तर त्यांनी संजय मुखर्जी यांची जागा घेतलेली आहे। आता बघा पश्चिम बंगाल विषयी काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन बघू, जसं की याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली। राजधानी आहे कोलकाता, मुख्यमंत्री आहे ममता बॅनर्जी आणि राज्यपाल आहे CV आनंद बोस। आता पश्चिम बंगालशी संबंधित काही ज्या घडामोडी आहे त्या चर्चेमध्ये,
मग त्या घडामोडींचा सुद्धा अभ्यास करू। जसं की ममता बॅनर्जी यांनी SC आणि ST मध्ये येणाऱ्या बांधवांसाठी एक योजना सुरू केली, त्याचं नाव काय आहे, योगश्री योजना, हे नाव लक्षात ठेवा। त्यानंतर DRDO ने त्याचं शस्त्रास्त्र टेस्ट करण्यासाठी एक चाचणी केंद्र उभारलं आहे। ते कोणत्या राज्यात उभारलं, तर ते पश्चिम बंगालमध्ये उभारलेलं आहे। पश्चिम बंगालमध्ये जुनपूत नावाच्या गावामध्ये हे उभारण्यात आलेलं आहे। सहसा मिसाईल वगैरे याची टेस्टिंग कुठून केली जाते, तर ओडिशामधील APJ अब्दुल कलाम बेट जी आहे तिथून टेस्ट जी आहे मिसाईलची केली जाते। त्या बेटाचं जुनं नाव काय आहे, तर त्या बेटाचं जुनं नाव आहे व्हीलर बेट। आता पश्चिम बंगालमध्ये सुद्धा DRDO ने शस्त्रास्त्र चेक करण्यासाठी काय केलेलं आहे, एक चाचणी केंद्र स्थापित केलेलं आहे। त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये विद्यापीठामध्ये कुलगुरू निवड समितीचे प्रमुख म्हणून सर्वोच्च न्यायालयाने कोणाची नियुक्ती केली, तर उदय उमेश लळित, हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। तर उदय उमेश लळित यांची जी आहे ती पश्चिम बंगालमध्ये विद्यापीठांमध्ये कुलगुरू निवड समितीचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। यानंतर पुढे जाऊया, दुसरा क्वेश्चन, 48व्या कोपा अमेरिका चॅम्पियनशिप 2024 विजेतेपद कोणी जिंकलं आहे। तर बघा मित्रांनो, कोपा अमेरिका ही चॅम्पियनशिप नेमकं काय आहे, तर ही एक फुटबॉलची स्पर्धा आहे जी दक्षिण अमेरिका खंड जो आहे या खंडातील देशांची ही चॅम्पियनशिप जी आहे ती आयोजित केली जाते। ठीक आहे, ही जगातील सगळ्यात जुनी फुटबॉलची स्पर्धा आहे, हा सुद्धा मुद्दा लक्षात ठेवा। दक्षिण अमेरिकेत खंडामध्ये येणारे देश यामध्ये सहभाग घेत असतात, पण आजकाल उत्तर अमेरिका खंडामध्ये येणारे देश सुद्धा यामध्ये सहभाग घेतात। मग आता यावर्षी ही स्पर्धा कोणी जिंकली, तर अर्जेंटिनाने ही स्पर्धा जिंकलेली आहे। ही स्पर्धा अमेरिकेमध्ये आयोजित करण्यात आली होती। बघा, उत्तर अमेरिकेमध्ये अमेरिका हा देश येतो, ठीक आहे, उत्तर अमेरिका खंड वेगळा, अमेरिका देश वेगळा। उत्तर अमेरिकेमध्ये अमेरिकेसहित आपण जर बघितलं कॅनडा सुद्धा हा देश आपल्याला बघायला मिळतो। मग युनायटेड स्टेट्स मध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि कोलंबिया आणि अर्जेंटिनामध्ये फायनल झालं आणि त्यामध्ये अर्जेंटिनाने हा जो कप आहे तो जिंकलेला आहे। ठीक आहे, हा कितवा कोपा अमेरिका स्पर्धा होती, तर आपण जर बघितलं तर हा 16वा कोपा अमेरिका फुटबॉलचं विजेतेपद जे आहे ते अर्जेंटिनाने जिंकलेलं आहे। 108 वर्ष जुनी ही स्पर्धा आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। 48वी स्पर्धा आहे, त्यापैकी 16 वेळा अर्जेंटिनाने याचं विजेतेपद जे आहे ते जिंकलेलं आहे। तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। 16 देश जे आहे ते सामील झाले होते, अर्जेंटिनाने 16 वेळी जिंकलं, 16 देश सामील झाले। एकूणातली ही स्पर्धा कितवी होती, तर 48वी। तर ह्या काही महत्वाचे फॅक्ट जे आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे। ही स्पर्धा 1916 मध्ये सुरू झाली होती, फुटबॉलची सगळ्यात जुनी स्पर्धा हिला म्हटलं जातं। अर्जेंटिना हा दक्षिण अमेरिकेतील एक देश आहे ज्याची राजधानी ब्युनोस आयर्स, चलन आहे पेसो आणि अध्यक्ष आहे झेवियर मायली। तर ह्या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या। अर्जेंटिना विषयी काही चालू घडामोडी, जसं की 2022 मध्ये जो काही फुटबॉलचा विश्वचषक झाला होता कतारमध्ये तो कोणी जिंकला, अर्जेंटिनाने। कुणाला हरवलं, फ्रान्सला। त्यानंतर बघा, सेलेस्ट साउलो, ठीक आहे, यांची जागतिक हवामान संघटना वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन WMO चे सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली। ते कोणत्या देशाचे रहिवासी आहे, अर्जेंटिना। लिओनेल मेसी याला अलीकडे लॉरियन्स स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर असा पुरस्कार मिळाला 2023 साठी। ठीक आहे, लॉरियन्स स्पोर्ट पर्सन ऑफ द इयरचा पुरस्कार 2023 साठी कोणाला मिळाला, तर लिओनेल मेसी हा कोणत्या देशाचा आहे, अर्जेंटिनाचा आहे। आणि अर्जेंटिना ओपन टेनिस स्पर्धेचं विजेतेपद कोणी जिंकलं, तर कार्लोस अल्कराज। ठीक आहे, कार्लोस अल्कराज याने हे विजेतेपद जे आहे ते जिंकलेले आहे। या काही अर्जेंटिना विषयी महत्त्वाच्या घडामोडी होत्या ज्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। त्यानंतर कोणत्या देशासोबत भारतीय नौदलाने अरबी समुद्रामध्ये सागरी भागीदारी सराव मरीन प्रॅक्टिस एक्सरसाइज आयोजित केली। आता बघा, मरीन प्रॅक्टिस एक्सरसाइज आपण दरवर्षी वेगवेगळ्या देशासोबत करतो, हा पहिला मुद्दा क्लिअर करून घ्यायचा। हा एक असा विशिष्ट युद्ध सराव नाही की याच देशासोबत केला जातो, तसं नाही। आपण कधी जपान सोबत करतो, तर कधी UK सोबत करतो, कधी रशिया सोबत करतो, कधी अमेरिका सोबत करतो। 2024 मध्ये आपण अमेरिकेसोबत केलेला आहे, हा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा। मग भारत फक्त आणि फक्त अमेरिकेसोबत कोणते युद्ध सराव करतो, तर ते लक्षात ठेवा, वज्र प्रहार, युद्ध अभ्यास। ठीक आहे, युद्ध सरावाचंच नाव आहे युद्ध अभ्यास, कोप इंडिया, हे जे युद्ध सराव आहे हे भारत आणि अमेरिके दरम्यान होत असतात, हे लक्षात ठेवायचं आहे। आता यावर्षी झालेला जो काही मरीन प्रॅक्टिस एक्सरसाइज आहे MPX जो आहे, त्यामध्ये भारताची INS विशाखापट्टणम जहाज होतं आणि US थिओडर रूझवेल्ट नावाचं जहाज जे आहे त्यांनी सहभाग घेतला होता। यानंतर पुढे जाऊया, बघा मित्र, 2023 मध्ये जो काही MPX युद्ध सराव आहे तो भारत आणि फ्रान्सने मिळून केला होता। त्याचबरोबर 2022 मध्ये हा जो युद्ध सराव आहे तो भारत
आणि आपण जर बघितलं तर जपानने मिळून एकत्रितपणे केला होता। 2022 मध्ये भारत आणि जपान, 2023 मध्ये भारत आणि फ्रान्स, 2024 मध्ये भारत आणि अमेरिका, हे लक्षात ठेवायचे। ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया। आता चौथा क्वेश्चन, जुलै 2024 मध्ये मानवी मधु कश्यप, ठीक आहे, मानवी मधु कश्यप, ठीक आहे, माधवी असेल ते किंवा मानवी, याचा एक्झॅक्ट जो काही नाव आहे ते मला आठवत नाहीये, पण यांची काय करण्यात आलेली आहे, पहिल्या ट्रान्सजेंडर बनलेले आहे, पहिल्या ट्रान्सजेंडर सब इन्स्पेक्टर बनलेले आहे, पहिल्या ट्रान्सजेंडर सब इन्स्पेक्टर बनलेले आहे मानवी मधु कश्यप। फक्त मला क्लिअर कराल की मानवी आहे की माधवी, जर माझं बरोबर असेल तर ठीक आहे, काही कमेंट करायची गरज नाही, जर चुकलेलं असेल माधवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये चेंज करू शकता, ठीक आहे, टाकू शकता तसं। तर या ट्रान्सजेंडर सब इन्स्पेक्टर बनलेले आहे ते कोणत्या राज्यातील आहे, तर जे मधु कश्यप आहे ते बिहार मधील आहे, आणि बिहार मधील या आता ट्रान्सजेंडर सब इन्स्पेक्टर बनलेले आहे, म्हणून त्या चर्चेमध्ये होत्या, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। मग आता बिहार विषयी काही गोष्टी लक्षात ठेवूया। स्थापना 5 मार्च 1912, राजधानी पटना, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर। यानंतर बिहारशी संबंधित चालू घडामोडीचा अभ्यास करूया। अलीकडं नागी आणि नागती या दोन साइट्सला काय करण्यात आलेले, रामसर यादीमध्ये यांचा समावेश करण्यात आलेला आहे। या कुठले आहे, नागी आणि नागती बिहारचे आहे। कशामध्ये समावेश करण्यात आला, रामसर साइट्स मध्ये। त्यानंतर कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचं अलीकडे निधन झालं, ते आहे बिहारचे। त्यानंतर बिहार दिवस कधी सेलिब्रेट करण्यात येतो, 22 मार्च, आणि बिहारचे नवीन मुख्य सचिव कोण बनले, ब्रजेश मेहरोत्रा, तर हे नाव लक्षात ठेवायचं, मल्होत्रा नाही, मेहरोत्रा। यानंतर पुढे जाऊया, जागतिक न्याय दिन जो आहे तो कधी सेलिब्रेट केला जातो, तर जागतिक न्याय दिन मित्रांनो 17 जुलै रोजी सेलिब्रेट केला जातो। जागतिक न्याय दिन कधी साजरा केला जातो, तर 17 जुलैला जागतिक न्याय दिन सेलिब्रेट केला जातो। बघा 17 जुलै 1998 ला काय करण्यात आलं होतं, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती। मग 17 जुलै 1988 ला आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाची स्थापना करण्यात आली, त्यामुळे 17 जुलै हा जो दिवस आहे हा आंतरराष्ट्रीय न्याय दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो। आणि हा दिन कधीपासून सेलिब्रेट केला जाऊ लागला, 2010 पासून 17 जुलै हा दिवस जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिन म्हणून सेलिब्रेट केला जाऊ लागला। त्यानंतर पक्ष्यांच्या प्रजातीच्या संवर्धनासाठी कोणत्या राज्याने पहिली पक्ष गॅलरी स्थापन केलेली आहे। आता पक्ष गॅलरी म्हणजे काय मित्रांनो, तर समजून घ्या, थोडक्यात पक्ष्यांच्या इमेज लावल्या जातात, ठीक आहे, म्हणजे एक एक्झिबिशन सेंटर की ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त पक्ष्यांचे फोटो लावले जातात एकदम HD क्वालिटी मध्ये, ठीक आहे, त्याला म्हटलं तर पक्षी गॅलरी। तर पक्ष्यांच्या प्रजातीच्या संवर्धनासाठी कोणत्या राज्याने पहिली पक्षी गॅलरी स्थापन केली, तर याचं उत्तर आहे मित्रांनो उत्तराखंड। काय उत्तर आहे, उत्तराखंड। उत्तराखंड राज्यामध्ये सगळ्यात जास्त पक्ष्यांच्या प्रजाती आहे 710, हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, ठीक आहे। यानंतर पुढे जाऊया, 7वा क्वेश्चन, भारतातील कोणत्या संस्थेने जुलै 2024 मध्ये एक वैज्ञानिक एक उत्पादन कार्यक्रम सुरू केला, तर एक वैज्ञानिक एक उत्पादन कार्यक्रम भारतीय कृषी संशोधन संस्था ICAR ने सुरू केलेला आहे, ठीक आहे, तर हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। बघा भारतीय कृषी संशोधन संस्थेने एक वैज्ञानिक एक उत्पादन नावाचा कार्यक्रम जो आहे तो अलीकडे सुरू केलेला आहे, ठीक आहे, ज्यामध्ये बघा हवामानाविषयी काही निर्णय घेतले जातील, हवामानाचा कृषीवर काय परिणाम होतो आणि मग त्याशी रिलेटेड काय टेक्नॉलॉजी वगैरे डेव्हलप करायची, त्याचबरोबर बियाण्यांच्या जाती ज्या आहेत तर त्यावर लक्ष केंद्रित केले जातील। फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की एक वैज्ञानिक एक उत्पादन कार्यक्रम कोणाशी संबंधित आहे, तर भारतीय कृषी संशोधन परिषद, ठीक आहे। त्याचबरोबर यामध्ये काय केले जाणार आहे, तर बियाण्यांच्या जाती ज्या आहेत त्याचं संवर्धन केलं जाणार आहे, त्याचं जतन केलं जाणार आहे, त्यावर लक्ष दिलं जाणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे। यानंतर पुढे जाऊया, ICAR ची स्थापना जी आहे ती 16 जुलै 1929 साली करण्यात आली होती। नवी दिल्लीला मुख्यालय आहे, अध्यक्ष आहे हिचे हिमांशु पाठक। यानंतर संयुक्त राष्ट्राच्या वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट 2024 च्या रिपोर्ट नुसार 21व्या शतकाच्या शेवटी सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता असेल, तर हा निश्चितच कोण असेल, आपला भारत असणार आहे। भारताची लोकसंख्या जी आहे ती सध्या ज्या गतीने वाढत आहे, 21व्या शतकाच्या शेवटी म्हणजे 2100 ला आपली लोकसंख्या किती असणार आहे, तर जवळपास 170 कोटी एवढी आपली लोकसंख्या असेल, ठीक आहे। तर 21व्या शतकाच्या शेवटी आपली लोकसंख्या किती असेल, 170 कोटी एवढी असणार आहे। मग दुसऱ्या क्रमांकावर जर आपण बघितलं चायना असेल आणि तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका असेल। यानंतर पुढे जाऊया, 9वा क्वेश्चन, जुलै 2024 मध्ये आमचे संविधान आमचा आदर मोहिमेचा दुसरा जो काही टप्पा आहे
दुसरा जो काही कार्यक्रमाचा टप्पा आहे तो कुठे आयोजित करण्यात आला, तर आमचे संविधान आमचा आदरचा दुसरा टप्पा जो आहे तो प्रयागराज यूपी मध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. बघा, आमचे संविधान आमचा आदर या अंतर्गत आपल्या संविधानाची जी मूल्य आहे ती काय आहे काय नाही हे लोकांपर्यंत पोहोचवलं जातं. मग 2024 मध्ये याचा दुसरा टप्पा जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीकडून कोर इन्व्हेस्टमेंट कंपनीमध्ये रूपांतर करण्यासाठी कोणी मान्यता दिली? तर बघा, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस म्हणजे ही काय आहे, तर एक नॉन बँकिंग कंपनी होती. ही एक बँक नाही, ठीक आहे, एक बँक नाही, ही एक नॉन बँकिंग कंपनी. आता हिला कोर इन्व्हेस्टमेंट कंपनीमध्ये रूपांतरित व्हायचंय, ठीक आहे, किंवा तिचं रूपांतर त्यांना करायचंय किंवा ऑलरेडी झालेलं आहे. तर याला परमिशन कोणी दिली? आरबीआयने दिली. आता मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडेल, नॉन बँकिंग कंपनी समजलं की जी बँकेशी रिलेटेड व्यवहार करत नाही अशी कंपनी, ठीक आहे, पण कोर इन्व्हेस्टमेंट कंपनी नेमकं काय? तर कोर इन्व्हेस्टमेंट कंपनी म्हणजे अशी कंपनी की तिच्याकडे असलेला जो काही पैसा आहे त्या पैशातील 90% पैसे जे आहे ते फक्त ती इन्व्हेस्ट करते. फॉर एक्झाम्पल, एखादी कंपनी जिच्याकडे 100 कोटी रुपये आहे, ठीक आहे, 100 कोटी रुपये, हे 100 कोटी रुपये ती काय करते? लोकांकडून घेते. लोकांकडून मार्केटमध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा एक शेअर आहे बघा, ठीक आहे, मग ते शेअर आपण विकत घ्यायचा, मग तिच्याकडे तशी 100 कोटी रुपये जमा होणार आणि ती 100 कोटी काय करणार? गव्हर्नमेंट बॉन्ड, सोनं, ठीक आहे, त्यानंतर काही कंपन्यांचे शेअर्स यामध्ये गुंतवणार, त्यामधून प्रॉफिट काढणार, ठीक आहे, मग लोकांचे शेअर वाढणार. तर अशा प्रकारची कंपनी म्हणजे कोर इन्व्हेस्टमेंट कंपनी. मग आता जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस जी आहे ती नॉन फायनान्शियल कंपनीकडून आता कोर इन्व्हेस्टमेंट कंपनी बनलेली आहे. याला मान्यता दिलेली आहे भारतीय रिझर्व्ह बँकेने. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर नंतर मग जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे शेअर सुद्धा वाढलेले आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसची स्थापना 22 जुलै 1999 मध्ये करण्यात आली. मुख्यालय आहे मुंबई, ठीक आहे, संस्थापक आहे मुकेश अंबानी. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे सीईओ आहे हितेश कुमार सेठिया. यानंतर पुढे जाऊया. जुलै 2024 मध्ये अंतराळ संशोधनावरील जागतिक परिषद कुठे सुरू झाली आहे? तर जुलै 2024 मध्ये अंतराळ संशोधनावरील जागतिक परिषद जी आहे मित्रांनो ती सुरू झालेली आहे बुसान, दक्षिण कोरिया. तर एक पिक्चर सुद्धा आला होता मागे, ट्रेन टू बुसान, ठीक आहे, तर तुम्ही बघितलं असेल नसेल, ठीक आहे, पण बुसान हे शहर कुठं आहे? तर दक्षिण कोरियामध्ये. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अंतराळ संशोधनावरील जागतिक परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. ही जी परिषद आहे ही द्विवार्षिक आहे, म्हणजे दर 2 वर्षांनी आयोजित करण्यात येते. हा एक पहिला मुद्दा लक्षात ठेवा. ठीक आहे, ही एकूणातील कितवी परिषद होती? 45वी परिषद होती. यामध्ये किती देशातील शास्त्रज्ञांनी सहभाग घेतला? 60 देशातील जवळपास 3000 शास्त्रज्ञांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे. ठीक आहे, अंतराळ संशोधनावरील जागतिक परिषद. यानंतर पुढे जाऊया. बघा, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स जी आहे तर त्यांनी चीनमधून जे काही तस्कर आहे त्यांनी 108 किलो सोन्याची बिस्किट भारतामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. त्यांना पकडलं. तर त्यांना कोणत्या ऑपरेशन अंतर्गत? ITBP ने म्हणजे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्सने पकडलेले आहे. तर या तस्करांना ऑपरेशन जज्बा अंतर्गत पकडण्यात आलेला आहे. तर ऑपरेशन जज्बा अंतर्गत जी काही चीनकडून भारतामध्ये जी काही तस्करी केली जाते वेगवेगळ्या गोष्टींची, ऑपरेशन जज्बा त्यासाठी आपण सुरू केलेली, ती तस्करी रोखण्यासाठी. यानंतर पुढे जाऊया. बघा मित्रांनो, ऑपरेशन जज्बा जे आहे तर केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत ITBP राबवते. हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स जी आहे तिची स्थापना 24 ऑक्टोबर 1962 साली करण्यात आली. मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे आणि महासंचालक आहे राहुल रसगोत्रा. ठीक आहे, राहुल रसगोत्रा. यानंतर 13वा क्वेश्चन, जुलै 2024 मध्ये कोणता देश इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल म्हणजे ICC चे वार्षिक परिषदेचं आयोजन करेल? तर बघा, ICC च्या वार्षिक परिषदेचं आयोजन जे आहे ते श्रीलंका करणार आहे. तुम्हाला जर प्रश्न विचारला की ICC चं मुख्यालय कुठं आहे तर UAE मध्ये दुबई या ठिकाणी ICC चं मुख्यालय आहे, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचं. त्यानंतर श्रीलंकामध्ये कोलंबो या ठिकाणी कशाचं मुख्यालय आहे? तर श्रीलंकामध्ये कोलंबो या ठिकाणी ACC चं मुख्यालय, एशियन क्रिकेट काउन्सिल. BCCI चं मुख्यालय कुठं आहे? तर BCCI चं मुख्यालय आहे मुंबईमध्ये. हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, तर बघा, ICC ची जी काही परिषद होणार आहे वार्षिक परिषद तर ती 19 ते 22 जुलै या दरम्यान श्रीलंकेमध्ये होणार आहे. ठीक आहे, आता हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. जवळपास ICC चे 108 सदस्य आपल्याला बघायला मिळतात. यानंतर याची थीम काय आहे? कॅपिटलायझिंग ऑन द ऑलिम्पिक ऑपॉर्च्युनिटी. तर क्रिकेटचा ऑलिम्पिक मध्ये समावेश केला जाणार आहे म्हणून ही थीम सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे.
या ऑलिम्पिक मध्ये नाही, यानंतर नेक्स्ट ऑलिम्पिक जे US मध्ये होणार आहे त्यामध्ये जे काही क्रिकेट आहे या खेळाचा ऑलिम्पिक मध्ये समावेश केला जाणार आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा मित्रांनो, ICCचं मुख्यालय मी तुम्हाला सांगितलं दुबईमध्ये, अध्यक्ष आहे ग्रेग बार्केल. त्यानंतर स्थापना झाली होती 15 जून 1909. पुढे जाऊया. 14वा क्वेश्चन, जुलै 2024 मध्ये जगातील पहिल्या 3D प्रिंटेड इलेक्ट्रिक अब्राची चाचणी कुठे सुरू झाली? आता हे अब्रा भानगड काय आहे, तर अब्रा म्हणजे एक जहाज आहे. ठीक आहे, जहाज आहे. ठीक आहे, एक जहाज आहे. तर दुबईमध्ये अलीकडे काय करण्यात आलेलं आहे, जगातील पहिलं 3D प्रिंटेड अब्रा जहाज जे आहे तर त्याची निर्मिती जी आहे ती करण्यात आलेली आहे. एकदम सजवलेलं वगैरे जहाज असतं. समजून घ्या की तुम्ही दुबईला वगैरे गेला तर वाळवंटामध्ये एक जी अशी मैफिल रंगवली जाते तशीच एक जहाजावर सुद्धा रंगवली जाते. तर त्या प्रकारचं हे जहाज असणार आहे, त्याला अब्रा म्हटलं जातं. तर बघा, हे जगातील पहिले 3D प्रिंटेड जहाज आहे ज्याचं अनावरण जे आहे ते दुबईमध्ये करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर संयुक्त अरब अमिरातमध्ये दुबई एक काय आहे त्या ठिकाणचं. संयुक्त अरब अमिरातमध्ये जवळपास वेगवेगळे अमिराती म्हणजे राज्य, दुबई त्या ठिकाणचं एक राज्य आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे, तर संयुक्त अरब अमिरातची राजधानी अबुधाबी. ठीक आहे, मग तिथं अजून अबुधाबी नावाचं राज्य आहे, दुबई नावाचं राज्य आहे, शारजा नावाचं राज्य आहे. ठीक आहे, तर हे वेगवेगळे राज्य आहे. UAEचं चलन काय आहे, दिरहम, आणि अध्यक्ष कोण आहे, शेख मोहम्मद बिन जायद अल नह्यान. तर हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं. यानंतर पुढे जाऊया. सुरिनाम येथे भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर सुरिनाम येथे भारताचे पुढील राजदूत म्हणून सुभाष प्रसाद गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये इकॉनॉमीशी रिलेटेड सुद्धा काही चर्चेतील क्वेश्चन जे करंट अफेअर्स ते घेतलेले, मग ते जस्ट आपण एकदा बघूया. ठीक आहे, सुभाष गुप्ता हे जे आहे 2006च्या बॅचचे परराष्ट्र सेवेचे अधिकारी, हे लक्षात ठेवा, यांची सुरिनाम मध्ये राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. आता इकोशी रिलेटेड काही करंटचे क्वेश्चन तुमचे रिवाइज करून देतो. कोणत्या राज्य सरकारने जुलै 2024 मध्ये तरुणांना रोजगार देण्यासाठी IT सक्षम युवा योजना सुरू केली? हे राज्य आहे हरियाणा. त्यानंतर जून 2024 मध्ये $100 बिलियन मार्केट कॅपिटल ओलांडणारी आपल्या देशातील 6वी कंपनी कोणती बनली? ICICI बँक. त्यानंतर साथी 2.0 हे फायनान्स ऍप कोणी सुरू केलं? तर सेबीने लॉन्च केलं. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया 8 लाख कोटी 8 लाख करोड, ठीक आहे, 8 लाख करोड पेक्षा जास्त बाजार भांडवल असणारी भारतातील 7वी कंपनी बनलेली आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, राष्ट्रीय सांख्यिकी संस्था नॅशनल स्टॅटिस्टिक ऑर्गनायझेशनच्या आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष 2024 मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेचा ग्रोथ रेट, विकास दर काय राहील? तर 8.2. हा मुद्दा लक्षात ठेवा. त्यानंतर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने पहिला क्वांटम डायमंड मायक्रोचिप इमेजर तयार करण्यासाठी कोणाशी करार केला? तर IIT बॉम्बे. त्यानंतर बघा, रिलायन्स इंडस्ट्री 2024 मध्ये भारतातील पहिल्या मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कचं बांधकाम कुठे सुरू करेल? तर चेन्नई, तामिळनाडू. मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क असतं तिथं बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ते साठवल्या जातात. एका प्रकारचं एक गोदामच असतं, पण ते मोठं गोदाम असतं. ठीक आहे, आता रिलायन्स स्थापन करत आहे, आपला देशाचे काही गोदाम तिथे स्थापन केले जात आहे, तर त्याला मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क म्हटलं जातं. तिथे कंटेनर वगैरे स्टोअर केले जातात. त्यानंतर आर्थिक परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या राज्याला 21,253 कोटी रुपये देण्याची मान्यता दिलेली आहे? ते राज्य आहे केरळ. त्यानंतर RBIच्या अहवालानुसार फायनान्शियल इयर 2024 मध्ये भारताची FDI किती टक्क्याने कमी झाली? तर 62% कमी झालेली आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर बघा, आर्थिक वर्ष 2024 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये सर्वाधिक चांगला व्यवसाय करणारी बँक कोणती आहे? तर ती आहे बँक ऑफ महाराष्ट्र. तर या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. आजचा तुमचा टेस्ट क्वेश्चन आहे, कोयना धरणाशेजारी भारत सरकार पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी भूकवचाचे खनन किती किलोमीटर खोलीपर्यंत करते? आणि याविषयीची थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन द्या की सध्या किती किलोमीटर पर्यंत भूकवचाचं खनन जे आहे ते ऑलरेडी झालेलं आहे. ठीक आहे, त्याचबरोबर राज्यसेवेची विजयश्री बॅच जॉईन करा. शेवटचे 10 ऍडमिशन यामध्ये शिल्लक राहिलेले, त्यांना शेवटच्या 10 मुलांना 499 रुपयामध्ये ऍडमिशन मिळणार आहे. ठीक आहे, त्यानंतर करंटचं इयर बुक सुद्धा आपण लॉन्च केलेलं आहे. करंटचं इयर बुक जे आहे मित्रांनो ते 99 रुपयामध्ये शेवटचे 30 ऍडमिशन या ठिकाणी शिल्लक राहिलेले आहे. ठीक आहे, त्याचबरोबर राज्यसेवेची फाउंडेशन बॅच आहे, स्पेशली NCERTची मराठीमधून बॅच आहे, तर या बॅच तुम्ही जॉईन करू शकता. कंबाईन साठी लक्ष बॅच आहे, ज्यामध्ये लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, नोट्स उपलब्ध होऊन जाणार आहे. त्याचबरोबर आपला ऍप डाउनलोड करा, त्यामध्ये टेस्ट वगैरे आम्ही देतच असतो. त्याचबरोबर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला टेलिग्राम जे इन्स्टाचं पेज आहे त्यावर मिळते. तर हे सगळ्यांचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले, तिथून तुम्ही डाउनलोड आणि जॉईन किंवा फॉलो करू शकता.
थांबूया या ठिकाणी, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद. लेक्चर आवडत जर असेल तर लेक्चर नक्की लाईक करा, तुमच्या गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय बाय.